पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये पाय ठेवू नये कारण त्यांचं अपेक्षित त्यांना यश मिळालं नाही असं उत्तम जानकर दावा करतात. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी लायक माणसाच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्यांनी अजून एक दावा केलाय, जयकुमार गुरांची या निवडणुकीत 300 कोटी गेले, जिल्हा परिषदेला त्यांनी 600 कोटी घेऊन यावे असतं. अरे काय आता मला हे काम कर म्हणा, सगळ्या निवडणुका तू लढ आणि 300तले मला 50च दे, बाकी तुझं तू घेऊन जा. हो, महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण स्वबळाचा नारा दिलेला आहे. या अपयशानंतर की काय हे अपयश आलंच नाही बाबा, मला कोणी सांगितलं अपयश आले? अपेक्षित यश. यशानंतर काय? अपयश नाही, भारतीय जनता पक्ष आजही 1 नंबरला आहे. मी सांगितलं ना, सगळ्यांची नगरसेवकांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्षाजवळ पोचत नाही. या अपेक्षित यशानंतर पण स्वबळावरतीच महापालिका लढवणार मित्रपक्ष. अपेक्षित यश मिळवण्यासाठी मी आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व एकदम कमी होतं त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्या ठिकाणी लढाई लढून आम्ही हे यश मिळवलेलं आहे. इथं भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा पक्षच नाही आहे. काल सिद्धेश्वरांनी ढोल वाजवताना असं सांगितलंय त्याला प्रतिपक्ष की भाजपला झुकावं लागेल, आमच्यासोबत यावं लागेल असं ते म्हणाले आहे. मी आपल्याला एक सांगतो, युती ही सन्मानानं होत असते. युती सन्मानानं होत असते आणि खूप छोट्या माणसाने बोललेल्या प्रश्नाला उत्तर मी देणार नाही, पण मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष कुणापुढे झुकत नाही. तो जनतेपुढे झुकतो, जनतेपुढे झुकतो, बाकी कुणापुढे भारतीय जनता पक्ष झुकत नाही. राज्यामध्ये